समाजवादी महिला सभा यांच्या सहकार्याने जो पुरस्कार मिळणार आहे तो क्षण आता जवळ आलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आवडीने सावित्रीबाईंना साऊ म्हणायचे. त्या साऊचं एक गीत मी सादर करते. साऊ पेटती मशाल साऊ आगती जगाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साध दिली पाखरान सारं रान गुंडाळलं फडफडले ते पंख झेपावलं नवगान साऊ वाघिण मुकीतीनं फोडली डरकाळी थर थरल्या गजा गोऱ्याकड ढसाळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. अशा सगळ्या सावित्रीबाईंचं वर्णन आहे, पण हे सगळं वर्णन तुमच्या अंगामध्ये आलेलं आहे आणि त्याचा आता आपण मानाने सत्कार करणार आहोत. ही समाजवादी महिला सभा आणि SM जोशी फाउंडेशन यांना आम्हाला खूपच अभिमानास्पद वाटतं की अशा महिला आज पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर सगळीकडे आहेत आणि दरवर्षी अशा महिलांचा सत्कार व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आनंदाचा क्षण आणि तुमच्या हातामध्ये हे मानपत्र तयार केलेलं आहे. ते मानपत्र सगळ्यांना जे द्यायचं आहे त्याचा मसुदा मी आता वाचून दाखवते. SM जोशी फाउंडेशन आणि समाजवादी महिला सभेच्या वतीने आहे. सावित्री उत्सव 2025. आम्ही कारभारणी घराच्या आणि समाजाची. आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमाबाई यांच्या स्मृतीस अभिवादन. कुटुंबासाठी अर्थार्जन, दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, संगोपन आणि त्याच वेळी सामाजिक भान घेऊन आपले विचार, मते आणि कामगार काम करणे हे सोपे नाही. सावित्रीबाईंच्या प्रेरणेने असंख्य स्त्रिया तारेवरची कसरत अविरतपणे करीत आहेत. त्यांचे आम्ही ऋणी आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तुम्ही कुटुंबाचा पाठीचा कणा बनून राहिला. तुमच्या कामातून तुम्ही फक्त कुटुंबासाठीच नाही तर समाजासाठीही उत्तम आदर्श घालून गेले. क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि फातिमाबाईंच्या तुम्ही देखील घराच्या आणि समाजाच्या कारभारी झाला. तुमचे अनुभव, विचार आणि त्याबरोबरच तुमचे कर्तृत्व हे समाजासाठी मार्गदर्शक आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमचे विचार, अनुभवांची दखल समाजाने घेणे आवश्यक आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील वाटचालीबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच आपल्या अथक संघर्ष आणि अमूल्य योगदानाबद्दल या मानपत्राद्वारे आम्ही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून अनेक सदिच्छा. कार्यक्रमाचं थोडक्यात सांगते. आता समाजवादी महिला सभेच्या माधुरीताई आणि सोशलिस्ट फाउंडेशनच्या पुष्पाताई ह्या प्रत्येकीच्या नावाचा मानपत्राचं वाचन करणार आहेत, ज्याची प्रत्येकीची ओळख आहे. हा सत्कार आपला का होतोय किंवा तुमची याच्यासाठी निवड का झाली हे सगळ्यांना तुमची ओळख व्हावी हा याच्यातून प्रयत्न आहे. तर या मानपत्राचं वाचन झालं की त्या व्यक्तीने वरती येऊन बसायचं आहे आणि त्यानंतरचा कार्यक्रम असेल की त्यानंतर आपण छोटेशी गप्पांची मैफिल करणार आहोत. खूप कमी वेळाची पण छान गप्पा मारणार. याच्यासाठी आपल्या त्या पाहुण्या इथे आलेल्या आहेत, त्यांच्या हस्ते आपण सगळ्यांचा सत्कार होईल. प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाल्यावर आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. मंजुळा रोकडे
परिस्थितीमध्ये लवकर लग्न झाले आणि लहान मुलगा पदरात असताना दुर्दैवाने वैधव्य आले. पतीच्या जागेवर महावितरणमध्ये शिपाई पदावर नोकरी मिळणे शक्य होते. मात्र कुटुंबीय विशेषतः मामा मामी यांचे प्रोत्साहन व आधार मिळाल्याने तुम्ही IITचे शिक्षण घेतले आणि विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्त झाला. विजेच्या खांबावर चढून काम करण्याबाबत इतर कोणालाही आश्चर्य भीती वाटू शकते. मात्र आपल्याला मिळालेले कोणतेही काम करणेच आहे या आपल्या सरळ साध्या विचारधारेचा आधार. सावित्रीबाईंनी कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे ही दिलेली शिकवण तुम्ही पुरेपूर प्रत्यक्षात आणली. सुरुवातीच्या काळात कमी पगारामुळे गंठण होणे, जेवणाचे डबे पुरवणे ही कामं करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. नातेवाईकांसारखेच सहकारी व अधिकारी वर्गाचेही नेहमीच सहकार्य त्यांना मिळत राहिले. सलग 10 वर्षे महावितरणमध्ये प्रगती साधत टेक्निशियन अर्थात तंत्रज्ञ पदावर तुम्ही कायम झाला. मुलांनीही तुमचे कष्ट पाहिलेले असल्याने DRDO या सरकारी संस्थेतील नोकरीसाठीच्या मुलाखतीत त्याने अभिमानाने याबद्दल सांगितले होते आणि त्याबद्दल त्याचेही कौतुक झाले. स्त्रियांसाठी अवघड मानल्या गेलेल्या क्षेत्रात अधिकाधिक मुलींनी येऊन वेगळा आदर्श निर्माण करावा असे तुम्हाला वाटते. स्वतःच्या घरातील विजेसंदर्भातील अडचणींसाठी पुरुषांवर अवलंबून राहावे तर लागूच नाही तसे तुम्ही संपर्कात येणाऱ्या मुलींना सांगत असता. यामुळे आता या क्षेत्रात मुलींचे येण्याचे प्रमाण वाढले आहे आणि अधिकार पदावर तर 80% स्त्रिया आहेत असे तुमचे निरीक्षण आहे. तुमच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे सध्या 5 मुली या IITचे शिक्षण घेत आहेत आणि त्यातील 3 बाहेरगावी नोकरीलाही लागल्या आहेत. अशा पद्धतीने परिस्थितीपुढे हार न मानता स्वतः सक्षम होऊन इतरांनाही प्रेरणा देण्याच्या आपल्या जिद्दीला सलाम. आपल्या परिश्रमांचे आणि जिद्दीचे आम्हाला कौतुक वाटते. ज्यांना आपण विचारूया की इलेक्ट्रिकल कामांमध्ये तुमच्या बोलण्यात नेहमी येतं की करणंच आहे आपल्याला जे काम येतं आहे ते. तर याबद्दल तुम्ही स्वतःला कसं सांगितलं की हे मी करणंच आहे, मला अगदी काही इलेक्ट्रिकलचं कुठलंही काम असलं किंवा मी माझ्या बरोबरीच्या इतर मुलींनाही सांगणारच आहे, तेव्हा तुम्ही नक्की काय कसं सांगता? मी जेव्हा सुरुवातीला जॉईन झाले तेव्हा मला सगळेजण म्हणत होते तू काही पकड चालवणार आहेस, तू काही लाईटी कट करणार आहेस. सर्वजण असेच म्हणायचे की तू पकड चालवणार आहेस का, तू लाईटी कट करणार आहेस का किंवा पोलवरती चढणार आहेस का. तर ठीक आहे म्हटलं, जे जमेल ते मी करेलच. मग एक दिवशी मी रविवारपेठमध्ये लाईट कट करत होते तर कंझ्युमरची माझी थोडीशी पाचापाच झाली. तर त्या कंझ्युमरने असं म्हणाला की लेडीज असताना एवढी बाहेर म्हणजे तू काय हे करतेस. तर मी म्हटलं का मला तो अधिकार नाही का फक्त पुरुषांनीच हे काम करावं. असं थोडंसं झाल्यानंतर अधिकारी तिथे सर्वजण आले होते आणि हेच मी सगळ्या मुलींना सांगत होते. माझ्या मुले 5 मुली ITI करत होत्या, त्यातल्या 3 मुली आता